ऑपरेशन ब्ल्यू स्टार 1984 साल आठवते ना आपल्याला. 31 ऑक्टोबर 1984 सन्माननीय इंदिरा गांधीजींनी खलिस्तानवाद्यांचा एक गट या पंजाबमधल्या सुवर्ण मंदिरात तळ ठोकून आहे आणि मग त्यांच्या कारवाया सुरू थांबण्याचं नाव घेईनात. भिंद्रनवाले गट या सुवर्ण मंदिरात लपून बसले आहेत. तिथून सगळ्या कारवाया सुरू आहेत. अशी इनपुट मिळाल्यानंतर ऑपरेशन ब्ल्यू स्टार राबवलं गेलं आणि त्यावेळचे जनरल अरुण कुमार वैद्य हे आपले लष्कर प्रमुख म्हणून कार्यरत होते. क्वीन्स गार्डन हा जो विभाग आहे पुण्याचा, स्टेशनपासून रेसिडेन्सी क्लबकडे जाताना जनरल अरुण कुमार वैद्य यांचं एक स्मारक उभारलं आहे. परिणाम काय झाले हो या ऑपरेशन ब्ल्यू स्टारचे? अतिशय वाईट परिणाम झाले. स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या सुरक्षा रक्षकांमध्ये असलेल्या शीख समाजाच्या, शीख धर्माच्या सिक्युरिटी गार्डनी सन्माननीय पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा गोळ्या घालून खून केला. गोळ्या म्हणजे अक्षरशः आपल्या प्राईम मिनिस्टरच्या शरीराची चाळणी केली हो त्यांनी. म्हणूनच 31 ऑक्टोबर 1984 हा दिवस मी आजही तो आपल्या भारताच्या दृष्टिकोनातून अतिशय काळा दिवस असंच मानतो. मारेकरी हे शीख समाजाचे होते म्हणून त्यानंतर दिल्लीमध्ये प्रचंड मोठी दंगल उसळली आणि परिणाम हजारो शीख लोकांना भोगावे लागले. हजारो मारले गेले, कुटुंब उद्ध्वस्त झाली आणि त्यानंतर सुद्धा कितीतरी वर्ष, 2 वर्ष या पुण्यामध्ये अशी दहशत होती की पगडी घालायला सुद्धा शीख माणूस घाबरायचा. केस कापून जगायला लागले. इतकी दहशत त्यावेळेस या समाजामध्ये या खुनामुळं घडली होती. पण 31 ऑक्टोबर 1984 रोजी हा शीख लोकांनी बदला घेतला. सुवर्ण मंदिरात झालेला भिंद्रनवालेंचा जो काही खात्मा झाला होता ऑपरेशन ब्ल्यू स्टारमध्ये, त्या खात्म्याचा बदला म्हणून ते असं वागले होते. मग याचे पडसाद 1984ला उमटले. पंतप्रधानांचा खून होणं, त्यानंतर कोणालाही असं वाटलं नाही की जनरल अरुण कुमार वैद्य हे सेवानिवृत्तीनंतर पुण्यात येऊन वास्तव्यास राहिले. त्यांच्यापर्यंत सुद्धा ही आग पोहोचेल असं स्वप्नात सुद्धा कोणाला वाटलं नाही. परंतु या खलिस्तानवाद्यांच्या मनात पहिल्यापासूनच होतं. 1965च्या युद्धात प्रचंड मोलाची शौर्याची कामगिरी बजावली म्हणून अरुण कुमार वैद्य यांना महावीर चक्र प्रदान झालं होतं. अतिशय सचोटीने आपलं काम करणारा हा एक लष्करी अधिकारी पुन्हा 1971च्या युद्धात सुद्धा प्रचंड मोठी कामगिरी बजावतो आणि आपल्या सर्व्हिसमध्ये दुसऱ्यांदा महावीर चक्र मिळवण्यास पात्र ठरतो. म्हणजे देशासाठी सर्वस्व अर्पण करण्यासाठी ज्या अंगावर वर्दी चढवली त्या वर्दीचा 2 वेळा महावीर चक्राने सन्मान होणारा असा हा लष्करी अधिकारी, एक लढवय्या, एक प्रामाणिक अधिकारी. पण पुण्यात वास्तव्यास आले. 1983 साल त्यांना
लष्कर प्रमुख म्हणून नेमलं गेलं. ऑपरेशन ब्ल्यू स्टार त्यांच्याच अध्यक्षतेखाली खूप आक्रमकरित्या राबवलं गेलं. एकतर पवित्र स्थान सुवर्ण मंदिर, त्याची कुठेही त्या मंदिराला हानी झाली नाही पाहिजे आणि जो काही आपलं ध्येय आहे ते सुद्धा कमीत कमी मनुष्यहानी होऊन साध्य झालं पाहिजे. अशा वेळेस लष्कराचंच परफेक्ट प्लॅनिंग लागतं आणि ते प्लॅनिंग करणारा हा एक लढवय्या अधिकारी सर्वोच्च पदावर होता. जनरल अरुणकुमार वैद्य यांनी त्यांना मिळालेल्या आदेशांचं तंतोतंत पालन केलं आणि आक्रमकरित्या लवकरात लवकर ऑपरेशन ब्ल्यू स्टार संपवून भिंद्रनवाले या गटाचा खात्मा केला. खलिस्तानवाद्यांचं पूर्ण कंबरडं मोडलं. इंदिरा गांधींचा खून झाल्यानंतर 31 ऑक्टोबर 1984 या दिवसानंतर जवळपास 2 वर्ष निघून गेली असं म्हणलं तरी योग्य होईल. परंतु या 2 वर्ष संपता संपता 10 ऑगस्ट 1986 रोजी याच खलिस्तानवाद्यांनी अजून एक घात केला आणि तो घात म्हणजे जनरल अरुणकुमार वैद्य यांचा गोळ्या घालून खून. पुण्यासारख्या शहरात गर्दीच्या ठिकाणी क्वीन्स गार्डनमध्ये ज्या ठिकाणी स्मारक आहे त्याच्या आसपास जनरल अरुणकुमार वैद्य आपल्या पत्नीसमवेत कारमध्ये बसून जसे नेहमी फिरायचे तसेच तिथून येत होते. रेकी करून त्यांच्यावर लक्ष ठेवलं गेलं असणार आहे आणि मोटरसायकलवर 2 युवक आले आणि त्यांनी जनरल अरुणकुमार वैद्य यांना गोळ्या मारल्या. तसेच पत्नी आरडाओरडा करते म्हणून त्या पत्नीवर सुद्धा गोळ्या झाडल्या आणि ते 2 मोटरसायकलस्वार पसार झाले. 1986 साल 10 ऑगस्ट. 31 ऑक्टोबर 1986ला स्वर्गीय इंदिरा गांधीजींना अशा प्रकारे जाऊन 2 वर्ष पूर्ण झाली असती. पण त्याच ऑपरेशन ब्ल्यू स्टारचा बदला 2 वर्ष पूर्ण व्हायच्या आत घ्यायचा असं काही खलिस्तानवाद्यांनी शपथ घेतली होती की काय? त्या दिवशी म्हणजे त्या 1986 सालात CCTVचं जाळं कदाचित इतकं प्रबळ नव्हतं जितका आज आहे. आज 40 वर्षाचा कालावधी लोटला आहे. जनरल अरुणकुमार वैद्य यांच्या आठवणी ताज्या राहाव्यात, त्यांनी देशासाठी दिलेलं योगदान सतत स्मरणात राहावं म्हणून त्यांचं स्मारक त्याच ठिकाणी बांधलेलं आहे. ते लक्ष वेधून घेतं आपलं स्टेशनकडून रेसिडेन्सी क्लबकडं जाताना. नंतर या खुनाचा तपास सुरू झाला. जनरल अरुणकुमार वैद्य यांच्या पत्नी त्यातून बचावल्या, त्यांच्यावर उपचार झाले, परंतु जनरल अरुणकुमार वैद्य यांची प्राणज्योत मालवली. मग धागे दोरे त्याचे शोध लागत गेला आणि सुखविंदर सिंग, ज्याला सुखा म्हणून ओळखायचे, आणि त्याचा पार्टनर जिंदा, सुखा आणि जिंदा या 2 व्यक्तींना भारत देश कधीही विसरणार नाही, कारण यांनी आपल्या लष्कर प्रमुखांचा खून केला. यथावकाश सर्व काही इन्व्हेस्टिगेशन होऊन न्यायालयात खटला चालू झाला, साक्षी पुरावे झाले आणि जिंदा आणि सुखाला फाशी झाली. पण या खलिस्तानवाद्यांनी आयर्न लेडी म्हणून जी आपली प्रसिद्ध होत्या त्या सन्माननीय इंदिरा गांधी आणि तसाच एक लोहपुरुष जनरल अरुणकुमार वैद्य, ज्यांनी लष्करामध्ये 2 वेळा महावीर चक्र मिळवलेलं, देशासाठी आपलं जवळपास निम्म आयुष्य त्यांनी दिलेलं, या तिरंग्यासाठी लढणारा हा एक लढवय्या सैनिक अशा प्रकारे मारला जातो, ही खंत 40 वर्ष झाली मनात आहे आणि ही खंत कधीही कमी होणार नाही. चला, कधी स्टेशनहून त्या साईडला गेलात तर अशा या महान सैनिकास
कधीतरी एकदा जाता येता वंदन करा अशी मी नम्र विनंती करेन. स्थळं काही दिसायला छोटी असतात, पण त्याच्या मागं खूप मोठा इतिहास लपलेला असतो. आणि ती स्मारकं जेव्हा बनतात तेव्हा तिथं आपण नतमस्तक होत असतो, व्हायचं असतं. हे स्मारक आज दुरुस्त केलं जातं आहे, त्याबद्दल मी प्रशासनाचे लाख लाख अभिनंदन करेन, आभार मानेन. या स्मारकाची पवित्रता तुम्ही आम्ही सगळ्या नागरिकांनी आयुष्यभर जपूयात एवढीच प्रतिज्ञा करू आणि जनरल अरुणकुमार वैद्य यांच्या आठवणींना कडक सॅल्यूट करून जय हिंद, जय भारत.